दुर्गा सप्तशती अध्याय 12. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे. विद्युल्लते समानरूप सिंहवासिनी त्रिनेत्र खडगढाल पाशचक्र हाती धरिले जियेने. माथी शोभे चंद्रकोर रूप दिसे भयंकर. सर्व देवांचा अवतार ऐसे रूप दुर्गेचे. हाती ढाल तलवार घेऊनी कन्या सभोवार. युद्धा लागे तत्पर अंग विभूती जियेच्या. दुर्गा महापरमेश्वरी ब्रह्मांड व्यापक अखिलेश्वरी. ललिता राजराजेश्वरी वर देतसे ग्रंथाला. म्हणे या ग्रंथातील स्तुती जे नित्य पठण करीती त्यांच्या सर्व आपत्ती निवारीन मी निश्चये. पूर्ण ग्रंथ करिता पठण त्याचे होईल कल्याण. इह सौख्य परत्र साधन होईल जाणा निश्चये. मधुकैटभाचा संहार मी वधिला महिषासुर. शुंभ निशुंभ असुर कैसे वधिले रणामाजी. या प्रसंगाचे पठण जे करती भक्तजन त्यांचे मनोरथ पूर्वीन वरदान देईन मी त्याते. ग्रहपीडा न बाधती पापे त्यासी न लागती. दूर संकटे होती पठण मात्रे ग्रंथाच्या. दारिद्र्य जाई पळून नष्ट होई अज्ञान. प्राप्त होती सद्गुण पठण मात्रे ग्रंथाच्या. शतपाठ करिता पूर्ण अपार लाभे पुण्य होतील सर्व इच्छा पूर्ण पठण मात्रे ग्रंथाच्या. सहस्र आणि एकशत इतुके पाठ जो करीत प्रसन्न होऊनी त्या प्रत. ध्यानी दर्शन देईन मी. अष्टमी चतुर्दशी नवमी पठण करावे या दिनी. पाप सर्व जळून जाईल जाणा निश्चये. सदैव माझे भक्त राहतील आनंदात. विरह दुःख कधी न होत मम भक्तांसी निश्चये. त्यासी नाही शत्रुभय त्यांसी नाही राजभय. शस्त्र अस्त्र अग्निभय त्यासी नाही निश्चये. त्यासी नाही चोरभय मार्गी नाही लूटभय. जगदंबा रक्षिती होय सर्व बाजूंनी सर्वदा. त्यासी नाही जलभय नाही त्यासी अरण्यभय. व्याघ्र सर्प विषभय नाही त्यासी निश्चये. म्हणून भक्तिपूर्वक ग्रंथ पठण राहावे करीत. स्वय दुर्गा सिद्ध करीत महाग्रंथ म्हणून या. परमकल्याणकारक ग्रंथ त्रिविध तापाने हरित. रोगव्याधी समस्त पठण मात्रे नष्ट होती. ज्या देवी मंदिरात या ग्रंथाचे पठण होत तेथे राही मी नित्य म्हणून दुर्गा सांगत असे. ज्या गृही ग्रंथ पठण मी तेथे राही जाण. सर्व विपत्ती निवारीण सुखी ठेवीन भक्तासी. भक्तिदान होम हवन मज करती जे समर्पण. त्यावरी संतोषान वरदान त्याते देईन मी. शारदीय नवरात्रात जे भक्तीने पठण करीत आपदातून मुक्त होत सर्व बाजूंनी सर्वदा. माझे महात्म्य करिता श्रवण करिता मम पराक्रम. मनुष्य निर्भय होऊन सुखी होईल सर्वदा. या ग्रंथाचे पठण करीत शत्रू त्यांचे नष्ट होत. सुख सर्व होई प्राप्त पठण मात्रे ग्रंथाच्या. अशांतपणे होती शांत दुःस्वप्ने त्यासी न बाधत. पीडा सर्व ग्रहजनित पठण मात्रे नष्ट होती. बालका ते बालग्रहण पीडित मैत्री राहे अतूट. सौजन्य वाढे सर्वत्र ऐसे महात्म्य ग्रंथाचे. पिशाच राक्षसभूत पठण मात्रे पळून जात. सर्व आपदा होती शांत पठण मात्रे ग्रंथाच्या. 1 वर्ष देवता पूजन 1 वर्ष करीती दान. जे फळ होई निर्माण ग्रंथ पठणे ते मिळे. एकदा करिता श्रवण पाप जाई जळोन. देवी आरोग्य प्रदान करीत्या भक्तासी निश्चये. रात्री सुक्त देवी सुक्त नारायणी स्तुती महाख्यात. या स्तोत्राते जो पठण करीत त्यास वेर आहे मी सदा. त्यासी नाही व्याघ्रभय त्यासी नाही शत्रुभय. सिंह गज सर्पभय नाही त्यासी सर्वदा. नाही त्यासी राजभय नाही त्यासी चोरभय. नाही त्यासी युद्धभय रक्षी त्यासी सर्वदा. कोणी बैसोनी नावेत महासागरी प्रयाण करीत. पडे चक्र वातात नाव बुडो लागत असे. अथवा भयंकर युद्धात शस्त्र प्रहार होत. पिशाच बाधेने पीडित महाव्यथेने पीडित असे. ऐसे काही असो कारण करावे या ग्रंथाचे स्मरण. विपत्ती कितीही महान सुटे भक्त त्या दुनिया. करिता फक्त स्मरण
विपत्ती पळती जाण शत्रू आणि जीव हिंस्र पळती पाहुनी भक्ता ते ऐसे ग्रंथासी वरदान देई दुर्गा चंडिका जाण आणि पावे अंतर्धान हिमालया माझारी निर्भय होनी समस्त देव आपुले कार्य करीत पृथ्वी झाली शांत यज्ञयागे करोनिया रणांगणी जे पळत उरले असुर जे असत ते पाताळी लपत जाओनी राहती तेथवरी ऋषी म्हणे नृपासी भगवती जगदंबा परियेसी जगतरक्षाया कारणासी पुन्हा पुन्हा प्रकटत असे हे विश्व तिच्या आधीन ती करी विश्वनिर्माण भक्ता सुख समाधान देवोन सुखी ठेवीतसे प्रलय काळ जवळ होत महाकाली प्रकटत विश्वसंहार करीत ऐसे महात्म्य दुर्गेचे वाढता पापाचा भार तीच करीतसे संहार विश्वव्यापोनी सर्वत्र खेळ खेळी जगदंबा मनुष्य वर्तता सात्विक देई सौभाग्य तयाप्रत अहंकार गर्व करीत दारिद्र्य पाठी लावितसे ऐसी दुर्गा परमेश्वरी प्रकटली जाणा भूवरी ती ते पूजिता सत्वरी सौख्य प्राप्ती होतसे मार्कंडेय पुराण सावर्णिक मन्वंतर जाण देवी महात्मे फलश्रुती पूर्ण द्वादशोध्याय गोडहा स्वस्ती दुर्गा सप्तशती अध्याय 12वा समाप्त। आमच्या चॅनलला आपण अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब बटनावरती क्लिक करून सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल। व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा। आपल्याला अजून कोणत्या विषयावरती माहिती पाहिजे ते कमेंट करून नक्की कळवा। धन्यवाद।